नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये। आज आपण 36 इंची 4 टक्स ब्लाऊज बघणार आहोत। आपली पूर्ण उंची आहे 14 इंच, त्यात 1 इंच जास्त 15 इंचाची पूर्ण उंची घेतली आहे। घडी आहे आपली 10.5ची, 9ची छाती आणि 1.5 इंच मार्जिन। आता शोल्डर घेऊयात। शोल्डर आपण घेणार आहोत 5.5 इंच। आपला पाठीमागचा गळा मोठा आहे, त्याच्यामुळे आपण 5.5 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे। मुंडा घेणार आहोत आपण 6 इंचाचा। 6 इंचाचा मुंडा 36 साईजला अगदी परफेक्ट बसतो। या प्रकारे असा बॉक्स तयार करून घेऊया। आता छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात 1.5 इंच हे मार्किंग करून घेऊया। आता कमरेचं तसंच करून घेऊयात। कंबर आहे आपली 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच, 1 इंच पाठीमागच्या डाससाठी आणि 1.5 इंच मार्जिन, अशी सडदाची घडी आपली बरोबर आलेली आहे। आता हे मार्जिन जोडून घेऊयात आपण। आता आपण गळा रुंदी टाकूयात। गळा रुंदी आपण घेणार आहोत 2.5 इंच आणि आता आपला पाठीमागचा गळा आहे 11 इंचाचा। 11 इंचावर एक मार्क करून घेऊयात आणि खालच्या साईडने हे आपण 3 इंचावर एक मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। तर हा बॉक्स तयार करून घेतलाय आपण। त्याला गळ्याचा आकार देऊया पाठीमागच्या। आता आपण मुंड्याचा आकार देऊयात। मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण असा टेप ठेवायचा, त्याचं निम्मं करायचं आणि तिरकं 1 इंच घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा। अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। आता पाठीमागचा डाच घेताना फिटिंगपासूनची रेषेनं निम्मं करायचं, वरती 4.5 इंचावर वर यायचं आणि या साईडला अर्धा इंच आणि पलीकडच्या साईडला अर्धा इंच, या प्रकारे असं जोडून घ्यायचं। हा झाला आपला पाठीमागचा डाच। आणि आता कडेला अर्धा इंच वर येऊन हे असं तिरकं जोडून घ्यायचं। आपण डाच मारल्यानंतर ब्लाऊज आपला खाली सरला जातो, तो सरू नये म्हणून आपण हे तिरकं अर्धा इंच कापून घेतो। आता हे आपण कापून घेतले। आता आपण पुढचा भाग काढणार आहोत। तर पुढचा भाग काढताना आपला पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला 1 इंच जास्त ठेवायचं। ते बघा, आपण 1 इंच बरोबर खाली जास्तीचं घेतलेलं आहे। आणि आता याच्यावर जेवढं आपल्याला लागणार आहे ते मार्किंग करून घेणार आहोत आपण त्याच्यावर, मुंड्याच्या साईडने आणि इकडे फिटिंगच्या साईडने गळ्याच्या तिथं मार्किंग करून ठेवलं। आणि आता या मापावरनं आपण पुढची मापं टाकून घेऊयात। आता मुंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि कमरेच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे। यामध्ये आपल्याला फक्त एवढंच वाढवायचं आहे। ते डाच घेताना आपल्याला कमी पडू नये त्याच्यासाठी आपल्याला ते घ्यायचे। आता 2.5 इंचाचा गळा रुंदी आणि पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा, त्याच्यात अर्धा इंच मिक्स करून 6.5 इंचाचा आपण पुढचा गळा घेतलेला आहे। आणि गळा खालनं आपण 2.5 इंचाचाच घेतलेला आहे आणि असा चौकोनी बॉक्स करून यालाही आपण गोल आकार देऊन घेणार आहोत। आता मुंड्याची रेष ओढताना 6 इंचवर घेऊन मुंडा हे जोडून घ्यायचं सरळ आणि आतल्या साईडला 1/2 इंच यायचं आणि वरती आणून जोडायचं। आणि आपण आकार दिलाय जे 1/2 इंच वाढवले तिथून 1 इंचावर आपला आतल्या मुंड्याचा आकार येणार आहे। आता हा झाला आपला आतल्या मुंड्याचा आकार। इथं आपण 9ची छाती आणि खाली
कमरेचं माप टाकून घेतलेले. आणि आता इथं पाव इंच आपल्याला खाली तिरकं यायचं आहे. यामुळे आपल्या काखेमध्ये घोळ येत नाही आणि सुरकुत्या पडत नाही. आता आपण योकपट्टीचं माप टाकणार आहे. आपली 2.5ची योकपट्टी आहे, तर आपण त्यासाठी 1 इंच जास्त 3.5 इंचावर मार्क करून घेणार आहे. आणि वरती अर्धा इंच घ्यायचं. आता इथे एक सरळ रेष ओढून घेऊन योकपट्टीचा आकार द्यायचा. हा असा योकपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. आणि आता आपण डाच घेण्यासाठी 4.25 वर मार्किंग करणार आहे. 4.25 वर का करणार आहोत, तर आपण छातीचा 10वा भाग, आपली छाती आहे 36, त्याचा 10वा भाग येतो 3.5 इंच आणि 1 रेष, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जास्त, याप्रमाणे हा डाच घेणार आहोत. आणि वरती 2 इंच जाऊन 1-1 इंचाचा असा तिरका टक्स घेणार आहोत. हा झाला आपला मधला टक्स. ही योकपट्टी आपण कापून घेऊया, म्हणजे आपल्याला माप टाकायला थोडं सोपं जाईल. तर ही झाली आपली योकपट्टी. आता हा आपला डाच तयार झाला आहे मधला. आता कडेचा डाच हुकलूक पट्टीच्या इथला, हे गळ्यापासून ते खाली राहिलेलं अंतर मोजायचं, त्याचं निम्म करायचं आणि सरळ 3 इंच सरळ येऊन तिथे एक मार्क करून घ्यायचा आणि सरळ रेष ओढून घ्यायची. आणि हा डाच पूर्ण डाच आपला पाव ते अर्धा इंचापर्यंत जाईल, इथपर्यंतच त्याला घ्यायचा. आणि आता इथून मधल्या टक्सपासून तिरकं 2 इंच घेऊन एक मार्क करायचा आणि कमरेच्या साईडच्या इकडच्या साईडला 1.5 इंच वर येऊन एक मार्किंग करून घ्यायचं. हे आपण आता आतल्या मुंढ्याचा आकार देऊन कापून घेतोय, म्हणजे आपल्याला हे रेषा आखताना थोडंसं सोयीस्कर जाईल. ही अशी रेषा आखायची. आणि हा पण पूर्ण डाच आपल्याला फक्त पाव इंचाचा घ्यायचा आहे. 1-1 रेष अशी या साईडला, 1 रेष या साईडला. आणि आता मुंड्याच्या साईडचा हा बघा असा गोलवा आकार येईल असा आपण घेणार आहोत. आणि इथून आता तिरकं 2 इंच घेऊन मुंड्याच्या साईडला जी रेषा जोडायची. आणि हाही आपण पाव इंचाचाच घेणार आहे. पाव ते अर्धा इंच, कोणाकोणाचं जास्त जातं शिलाईमध्ये, त्याच्यामुळं आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तिथे. आता आपण हे कट करून घेऊयात. आणि पाव इंच तिरकं का, आता आपण पाठीमागचा गळा मोठा असल्यामुळे. आता हा आपला पुढचा भाग योकपट्टी तयार झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. आता बाही आहे आपली 4 इंचाची, त्याच्यात 1 इंच जास्त अशी 5ची बाही. आणि घडी घेतली आपण 9.5ची, 9ची छाती, त्यात अर्धा इंच जास्त. आपला दंड घेरा आहे 12 इंचाचा, त्याचं 6 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. कॅप हाईट आपण घेणार आहे 2.5 इंचावर आणि 1.5 इंचाचं मार्जिन आपण असं सरळ करून घेणार. आणि या साईडला 2.5 इंच सरळच ठेवायचं. आणि इथून आपण आपल्या बाहीला आकार द्यायला सुरुवात करणार आहोत. तर या प्रकारे असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा. आता खालची फिटिंगच्या रेषा आपण जोडून घेऊयात आणि ही बाही कट करून घेऊयात. आपल्याला आतल्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला तर माहिती, माझी एकदम सोपी पद्धत बाहीला आकार देण्याची. अगदी लहान मुलाला जमेल अशी ही माझी पद्धत आहे. आपण 1 इंचावर मार्किंग करायचं आणि या प्रकारे अशी बाही ठेवायची आणि आतल्या बाहीचा आकार आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. आणि हा झाला आपला आतल्या बाहीचा आकार. आपण ह्याला फिश कट म्हणतो. आणि हे कट करून घ्यायचं. तर आता ही आपली बाही पण तयार आहे.
हे 36 इंची 4 टक्स ब्लाऊज जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.